DNU 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या ताज्या घडामोडी। हवा 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 खुशबू लुटा दे, कहाँ खुली हाँ खुली जुल्फ बता दे, अब उसका पता दे जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे, यार मिला दे, यार। भोजापूर गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या बांधकामावरून वाद अधिक तीव्र झालाय। बौद्ध समाजाने सरपंच संदीप सावरकर आणि सचिव निवृत्ती नेवारे यांच्यावर काम थांबवणे, अपमानास्पद वर्तन आणि सामाजिक बहिष्काराचे आरोप केले आहेत। मात्र सरपंच संदीप सावरकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। त्यांनी सांगितले की ग्रामपंचायतीने कोणताही भेदभाव केलेला नाही। वाचनालयासाठी जागा निवडताना गावाच्या विकासाचा आणि सोयी सुविधांचा विचार करण्यात आलाय। तसेच जातीय शिवीगाळ आणि बहिष्काराचे आरोप पूर्णपणे खोटे आणि राजकीय हेतूने लावलेले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। साहेब आपण विरोध दिला कोणत्या पद्धतीने आपण विरोध केलेला नाही, पण गावातील लोकांचा पण त्याच्यावर विरोध नाही, फक्त जागेसाठी वाद आहे। म्हणजे जागा कुठे आहे पूर्ण डिटेलमध्ये सांगा। जागा ते जे मागणी करत आहे जिल्हा परिषद शाळेची मागणी करत आहे, जुन्या जिल्हा परिषद शाळेची, आणि गावाले म्हणत आहे का समोरची जागा जी आहे खाली तिथे यांनी घेण्यात यावं। आरोप सचिन सर, 6/2/2025 एक ठराव पास होऊन तिथे जर ठरवण्यात आलं होतं की पर्टिक्युलर ठिकाणी इथे वाचनालय बनणार, त्यानंतर निधी पण प्राप्त झाली। मग आता काय असा वाद निर्माण झालेला आहे की तिथे न बनवता कुठे बनवायचं आहे आणि काय समाजात तेढ निर्माण झालेलं असं इथे प्रकरण दिसून येतं। यावर आपलं काय? 6/2/2025 रोजी जी सभा घेण्यात आलेली होती त्याच्यामध्ये फक्त मंजुरीकरिता ठराव घेण्यात आलेला होता। जागेबद्दल त्याच्यावर काहीच निर्णय घेण्यात आलेला नव्हता आणि तशी चर्चा पण त्या सभेमध्ये झाली नव्हती। त्याच्यानंतर जी आहे त्याच्यानंतर ते इमर्जन्सीमध्ये मागितल्या कारणानं एक लिगली जागा म्हणून सगळ्यांनी जुन्या जिल्हा परिषद शाळेचे डॉक्युमेंट्स सचिवांनी त्यांना मंजूर करण्याकरिता देण्यात आले होते। खरं तर हा पूर्ण प्रकरण कुठेतरी जातीवादाचा प्रकरण बनवण्यात येत आहे किंवा आहे, यात काहीतरी आपल्याला वाटते का? हो सर, हे काही जातीवादक बनवून आलेत का जेणेकरून त्या जागेवर आपण बनवायला पाहिजे म्हणून सांगण्याने ते जातीवादक येईल हे करून सांगण्याने प्रेशराईज करून सांगणे, जातीच्या नावानं प्रेशराईज करून सांगणे ते एक थोपण्याचा प्रयत्न गावाला करत आहे असा माझ्या निर्णय येतो। जे 10% जे दलित समाज आहे गावातले त्यांचं एक थेट डायरेक्ट आरोप आहे की इथे जातीवाद सुरू आहे आणि त्यांना दाबायचा प्रयत्न सुरू आहे। जातीवादाचे विषय ना फक्त जागेचे विषय आहे। जातीवादक असे कोणत्याही पद्धतीचे कार्य त्या सभेमध्ये किंवा इतरत्र गावात चालू राहील यासाठी त्यांनी रामटेक पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट पण एक दाखल केलेली आहे। त्याच्यावर ती समोरची कारवाई आणि विचारपूस इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। याच्यावर काय म्हणतो? ज्यांनी जातीवादक कार्य केले असेल त्यांनी योग्य त्या पद्धतीने कायद्याच्या याच्यामध्ये येऊन सांगणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हे माझे मत आहे। 10% निधी आली होती आणि ते निधी वापस जाण्यात यावी किंवा तो काम वाचनालय बनण्यात नाही यावे या कारणामुळे टाळाटाळ सुरू आहे असं त्यांचा आपण आरोप आहे। काय सांगतो? असं कोणत्याच पद्धतीचे टाळाटाळ चालू आहे नाही, ते वरिष्ठ अधिकारी योग्य ते निर्णय याच्यावर कारवाई करून आले आणि योग्य निर्णय वेळेवरती घेणार। आज दोन्ही पार्टीना तिथे SDO साहेबांनी BDO साहेबांनी बोलवण्यात आलं, काय झालं तिथे, काय प्रकरण घडलं? दोन्ही पार्टीचे 5-5 प्रतिनिधी गावातले आपल्या SDO साहेबाकडे बोलवण्यात आले होते। त्याच्यामध्ये दोन्ही पार्टीची राय घेण्यात आली आणि दोन्ही पार्टीला समजूत देण्यात आली की गावामध्ये वाद नाही यायला पाहिजे आणि वाचनालय आपल्या गावामध्ये व्हायला पाहिजे, ते निधी वापस नाही यायला पाहिजे म्हणून दोन्ही पार्टीची त्यांना समजूत आज काढण्याचा प्रयत्न केला। सर्वच गावात जिल्हा परिषद इथेच वाचनालय करण्यात आलेलं आहे, पण इथेच जिल्हा परिषदमध्ये वाचनालय होऊ नये असे त्यांचा आरोप आहे। त्यासाठी जिल्हा परिषदची शाळा काय नियोजित नाही केलेली आहे। वाचनालय कोणत्याही ठिकाणी बांधण्यात येते, परंतु त्यांचा हट्ट आहे का हा चौकामध्ये जिल्हा परिषद शाळा असल्या कारणानं त्या चौकामध्ये बनवण्यात यावी असं त्यांचा हट्ट आहे। परंतु गावाला जे म्हणणं आहे की तिथं बा एक खुला राहीस आणि तिथं सभामंडप राहून गावातील सांस्कृतिक कार्यक्रम तिथे होतात आणि समोर आणि शाळेसाठी ते राखीव करण्यात यावी, तिथे सभामंडप घेण्यात यावा जेणेकरून संपूर्ण गावासाठी ते कोणत्या तरी कामात लागावी अशी त्या गावाल्याची मीटिंग होऊन आम्ही अशी त्याची राय आहे। पण या वाचनालयासाठी तुमचा विरोध आहे का? माझ्या पर्सनली कोणत्याच कार्यासाठी विरोध नाही आहे, कारण की मला जर काही विरोध करायचं राहिलं असतं तर मी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवून मंजूर करून घेतला नसता।
त्यांचे मुख्य आरोप आहे की वाचनालयाचं नाव हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असल्यामुळे खास सरपंच साहेबांचा यावर पूर्णपणे विरोध आहे, म्हणून तिथे वाचनालय बनवू देत नाहीत. नाही साहेब, हे खोटं आहे पूर्णपणे. असं काही पद्धतीच्या कोणत्या गावात वातावरण आहे. तुम्ही कोणत्या राजकीय पक्षातून येतात? मी शिवसेना हा शिंदे साहेबांच्या पक्षातून मी सरपंच आहे. तर यावरून त्यांचा एक आरोप आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की जे सरपंच आहे त्यांच्या डोक्यावर आशिष जयस्वाल यांचं हात आहे, म्हणून त्यांचं कोणी काही करू शकत नाही. हे सरासर खोटं आहे. आशिष जयस्वाल आमदार साहेब जे घेतात नियोजन, ते निर्णय घेतात, ते योग्य पद्धतीने घेतात. असे कोणतेही जातीवादक कार्य करत नाही. आणि उपसरपंच आहे, 10 वर्षापासून ST कॅटेगरीच्या माझ्यासोबत काम करत आहे, म्हणून मी जातीवादक कोणत्याही पद्धतीचे कार्य करत नाही. आणि आमदार साहेब जो आहे ते कधीही जातीवादक करत नाही, कारण की त्यांनीच हे मंजूर करण्यासाठी वारंवार पुढाकार घेतला आहे आणि आमच्याकडून प्रस्ताव मागून घेतलेला आहे. दलित जयस्वाल साहेबांकडे गेला होता प्रस्ताव घेऊन, तर दलित समाजाचा असा आरोप आहे की तो प्रस्ताव आशिष जयस्वाल यांनी फेकला, त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो होती आणि तिरस्कार झाला, असा त्यांचा आरोप आहे. नाही, अशा पद्धतीची कोणती माहिती ना, परंतु आमदार साहेब अशा पद्धतीचे कार्य करत नाही. ते सर्वाला घेऊन सगळ्यांनी गाव विकासाच्या, गाव हिताचे कार्य करत असतात. 8 एप्रिलला त्यांचं तीव्र आंदोलन घेण्याचं त्यांनी म्हटलं आहे. याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? ते आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याची सर्वांना परवानगी आहे आणि सर्वांना न्यायाधीश आहे. परंतु SB साहेबांनी त्यांना समजून सांगितलं की तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या 8 तारखेला आंदोलन करू नका, त्याच्यातून काहीच सार्थक होणार नाही. म्हणून सांगितलं त्यांना आंदोलन थांबवण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे. SDO साहेबांचं अजून एक म्हणणं आहे की हा ऑर्डर जे आहे तो फक्त एप्रिल एंडपर्यंतच व्हॅलिड आहे, त्याच्यानंतर तो कॅन्सल होऊ शकतो आणि निधी पण परत जाऊ शकतो. असं SDO साहेबांनी कुठेच म्हणलेलं नाही. मुलांच्या मिटिंगमध्ये असं कोणत्याही पद्धतीने सांगितलं नाही. याला सध्या काही हे ओळख होत नाही. म्हणजे हे सगळं खोटं आहे. हे सर्व खोटं आहे. सगळं लावालावी करून सांगलेले ते प्रेशराईज करून खूप घाईनं काम करण्याची याच्यामध्ये होणार. ग्रामसभेत ठराव पास झाला, त्या ठरावानंतर त्याच्यानंतर जे वाचनालयाचं काम कितपर्यंत आपल्याकडून पूर्ण करण्यात येत आहे? वाचनालयाच्या काम करण्याची जबाबदारी हे पंचायत समिती लेवलला आहे, कारण की हे पंचायत समिती एजन्सी आहे, ग्रामपंचायत एजन्सी नाही. परंतु काम हा गावातल्या असल्या कारणानं ते जागेबद्दल गावात ग्रामपंचायतसोबत किंवा गावातील विचार विमर्श करत असतात. आपल्यावर लागलेले जे आरोप आहेत, जे आरोप आपल्यावर लागलेले आहेत, त्याचा आपण कसा निषेध कराल? आरोप हे प्रेशराईज करून सगळ्यांनी ते जागा एकटवण्यासाठी करत असावी असे मला असं वाटते. प्रेशराईज करून आपलं काम करण्यासाठीच करत आहे, फक्त ते काय दुसरं करत नसावे असं मला वाटतं. आणि जेव्हा दलित समाजाचे लोक दुकानात जातात, किराणाच्या दुकानात जातात, तिथे काही विकत घ्यायला जातात, तर त्यांना काही जातीवाचक शब्द घेऊन त्यांचा तिरस्कार करण्यात येतो. तर याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? याच्याबद्दल मला माहिती नाही, परंतु त्यांच्या समाजावर कोणी असा तिरस्कार करत असेल तर त्यांनी कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याची योग्य ती कारवाई प्रशासन करेल अशी माझ्या मत. सरपंच म्हणून गावातले पहिले नागरिक म्हणजे आपल्याला मान मिळतो, तर यावर आपली काय उपाययोजना राहील की गावात अशा प्रकारे जाती तेढ निर्माण होऊ नये, यासाठी आपण काय पाऊल उचलणार? दोन्ही गटाला मी समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. OBC बांधव असल्या कारणाने त्यांना सांगत आहोत की कोणत्याच पद्धतीचे वादविवाद गावात झालेले नाही पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्यावर जर का कुणी अन्याय करत असेल तर तुम्ही त्यांच्या व्हिडिओ वगैरे बनवून सगळ्यांनी पोलीस असेल त्याची पण तक्रार द्या. आणि त्यांना पण आपण ते सांगत आहोत अनुसूचित जमातीच्या लोकांनी किंवा तुम्ही पण तुमच्यावर जर का अन्याय होत असेल, तुम्हाला कोणी शिवीगाळी करत असेल तर तुम्ही व्हिडिओ बनवून सगळ्यांनी तुम्ही पण आपले गुन्हा नोंद करा, हेच आपण सांगू असतो. रामटेक पोलिसांनी तुमचे काही बयान वगैरे घेतले का बोलून? हो, आमचे बयान काय झालं घेतले त्याच्यामध्ये? काय विचारलं त्यांनी? त्यांनी विचारून आलं का बा गावामध्ये अशा पद्धतीचे वाद चालू आहे, याच्याबद्दल आम्हाला विचार नाही करणार आहे. कोण आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तिथे? ते मडावी साहेबाकडचं केस चालू आहे आणि त्यांनी जे आम्हाला विचारपूस केलेली आहे. फायनली हा पूर्ण प्रकरण वाचनालयासाठी आहे, तर समोर वाचनालय बनणार आणि कुठे बनणार हा प्रश्न आताही जसा तर तसाच आहे. तर आपल्याला काय वाटते, आपण यावर आपले काय प्रयत्न असणार? वाचनालय गावात झालं पाहिजे, हेच आपलं हे सर्वात मेन भूमिका राहणार आहे. आणि त्याच्या अशाच बातम्या व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बघत रहा DNU 24 न्यूज.